नमस्कार मित्रांनो, मी आता देवगड तालुक्यातील रेंबवली या गावामध्ये आलेलो आहे। हा रेंबवली गावचा बोर्ड तुम्हाला दिसतोय आणि ते बोर्ड आहे तो काजूच्या झाडामध्ये झाकला गेलेला आहे। तर आता मी थोडासा पुढे जातो आणि माझ्यासोबत माझे मित्र आहेत प्रभाकर कदम। दादा नमस्कार। नमस्कार। हे आरे गावातले आहेत, रेंबवलीला लागूनच हा गाव आहे आणि ह्या गावाचं भौगोलिक वैशिष्ट्य ते सांगतील, परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला एक माहिती सांगतो की ह्या गावामध्ये अशी रस्त्याच्या किनाऱ्याला तुम्हाला आता ही काजूची झाडं दिसतील। चालत्या गाडीतून बघा, काजूची पण दिसतील आणि हापूसच्या कलमाची पण। तर वैशिष्ट्य काय आहे की येथे एवढं हे बघा, हा पाण्याचा साठा 24 तास पाणी झऱ्याचं वाहतं। आणि वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे इथे जो काजू पिकतो तो काजू काढायला सुद्धा गावातल्या लोकांना वेळ नसतो, म्हणजे पडलेलेच काजू फक्त निवडतात परिपक्व झालेले। आणि त्यामुळे त्या काजूची क्वालिटी आहे ती एकदम स्टँडर्ड, म्हणजे जगात एवढे चांगले काजू कुठेच मिळत नसतील। GI मानांकन या मंडळीने घेतलेलं आहे की नाही माहिती नाही, परंतु काजीचा जो दर्जा आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याचं मार्केटिंग करायचं आम्ही ठरवलेलं आहे। आता हे बघा, रस्त्याच्या किनाऱ्याला तुम्ही जेवढे बघाल ते सगळीकडे काजूची झाड आहेत आणि बाकी बागा किती मोठा असतील तो विषय वेगळाच। आणि प्रभाकर दादा, जरा साधारण ह्या एरियाचं वैशिष्ट्य तुम्ही सांगा, भौगोलिक किंवा बाकी तुम्हाला जे माहिती आहे ते। वैशिष्ट्य म्हणजे कसं, या गावामध्ये एक नदी वाहत आहे, एक बारमाही पाण्याचा स्रोत आहे। नदीच्या माध्यमातून नदी वाहत असते। त्यानंतर इथे ज्या गावाची स्थिती कशी असते, हा गाव पूर्णपणे दरीमध्ये आहे वसलेला। त्याच्यामध्ये या ठिकाणी पाण्याचा साठा हा जास्त प्रमाणात आहे। ज्या काजू बागा आहेत किंवा कलम बागा यांना पाणी देण्याची आवश्यकता इथे लागत नाही। 100% जंगलाची जी स्थिती आहे याच्यावरतीच काजूच्या बागा निर्माण होतात किंवा आंब्याच्या बागा निर्माण होतात। आणि अशा प्रकारे जो आपण म्हणतो की सेंद्रिय प्रकारचा आता सध्या मार्केट एक जास्त प्रमाणात मागणी असते मार्केटमध्ये, तर त्याप्रमाणे आपल्या इकडचा जो काजू आहे हा पूर्णपणे 100% सेंद्रिय काजू म्हणून इकडे आपण मोठमोठे काजू व्यापारी येऊन तो खरेदी करत असतात। अशा प्रकारे काजू व्यापारावरती इकडचे शेतकरी जास्तीत जास्त प्रकारे अवलंबून असतात। हां, तर मित्रांनो लक्षात आलं ना की भौगोलिक रचना एवढी सुंदर आहे या गावाची की असंच निसर्गरम्य गाव म्हणून सुद्धा पाहता येण्यासारखं आहे। परंतु काजूची क्वालिटी किंवा आंब्याची क्वालिटी काय आता मला माहिती नाही, पण यावर्षी नक्की इथले आंबे पण मी बघेन। आणि अशा पद्धतीने या काजूच्या बागा आहेत मोठ्याच्या मोठ्या, प्रचंड मेहनत करतात इथले मंडळी। हे बघा, अशा पद्धतीने आता मेहनत करणारी मंडळी दिसत आहेत। ताई नमस्कार। तर आणि हा रस्त्याला अशी काजूची झाडं। तर ज्यांना कोणाला ह्या गावातल्या खास ह्या म्हणजे रेंबवली आणि आरे या भागातल्या काजू पाहिजे असतील खाण्यासाठी, त्यांना मी कमेंटमध्ये माझाही नंबर देतो आणि माझे जे मित्र आहेत प्रभाकर दादा, त्यांची स्वतःची काजूची फॅक्टरी आहे, म्हणजे युनिट आहे आणि त्यांच्याकडूनही तुम्हाला अवेलेबल होईल। आता काजूला मोहर आलेला आहे आणि जिकडे पाहाल तिकडे काजूचीच झाडं आहेत, तर त्यांचा पण मी तुम्हाला नंबर देतो। ज्यांना बिझनेस म्हणून काजू विकायचे असतील हाय क्वालिटीच्या, त्याने सुद्धा त्यांना संपर्क करा। योग्य जे काय त्यांचं मार्जिन असतं त्या मार्जिनप्रमाणे तुम्हाला काजू अवेलेबल करून देऊ आम्ही स्वतःसुद्धा याचं मार्केटिंग यावर्षी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता आम्ही दरीत चढून जवळपास वरती आलेलो आहोत, त्यामुळे आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला दुसरा पार्ट प्रत्यक्ष फॅक्टरीचा दाखवू। अशा पद्धतीने सगळ्या बाजूने काजूची झाडं आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, ज्यांना काजू चांगल्या क्वालिटीच्या खायचे असतील त्यांनी जरूर आम्हाला संपर्क करा। आणि ते पण सेंद्रिय, म्हणजे कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरायचा प्रश्नच येत नाही इथे। आणि ह्या मातीमध्येच जी काही खनिज द्रव्य आहेत तीच एवढी मौल्यवान आहेत की त्या काजूंचा किंवा इथल्या आंब्यांचा तुम्ही मोल करू शकत नाही। तर आता आम्ही वरती सड्यावर आलेलो आहोत पूर्ण दरी क्रॉस करून, आणि इथे सड्यावर सुद्धा काजूची लागवड छोटी छोटी आता केलेली आहे लोकांनी। तर व्हिडिओ पाहून प्रतिसाद द्या, कमेंटमध्ये
आम्हाला तुमचे व्हॉट्सअप नंबर द्या, त्यातून आपण एक प्रकारची संपर्क यंत्रणा निर्माण करू आणि या चांगल्या काजूचा फायदा सगळ्यांनीच घेऊ. या क्वालिटीमध्ये आम्ही कुठेच 19-20 करू शकणार नाही, कारण क्वालिटीच एक नंबर क्वालिटीची आहे. तर धन्यवाद मित्रांनो.